नमस्कार. ऊस शेतीमधून विक्रमी उत्पन्न घेणं हे खरंच शक्य आहे का? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. तर आज आपण एका अशाच आधुनिक पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी हे स्वप्न अगदी खरं करू शकते. चला तर मग जाणून घेऊया या 6 फूट लागवडीची कमाल. हो, हाच तो प्रश्न जो आपल्या अनेक शेतकरी बांधवांना कायम पडतो. पण याचं उत्तर हो असं आहे. फक्त गरज आहे ती योग्य तंत्रज्ञानाची आणि आधुनिक पद्धतीची. आज आपण बरोबर त्याच पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी हे शक्य करून दाखवते. आता हे बघा, आपल्यासमोर जो हा प्लॉट दिसतोय ना, तो फक्त आणि फक्त 3 महिन्यांचा आहे. आणि ही लागवड एका वेगळ्या पद्धतीने केली आहे, ज्यामुळे सुरुवातीपासूनच पिकाची वाढ किती जोमदार दिसतीये. ही नेमकी पद्धत आहे तरी काय? चला समजून घेऊया. तर या आधुनिक शेतीचा सगळा पाया एका अगदी साध्या पण अत्यंत प्रभावी गोष्टीवर उभा आहे. ती म्हणजे ऊसाच्या 2 सऱ्यांमधलं अंतर. पण एवढंच अंतर इतकं महत्वाचं का असू शकतं? चला पाहूया. हो, फक्त 6 फूट. हेच या संपूर्ण पद्धतीचं मूळ सूत्र आहे. ऊसाच्या 2 सऱ्यांमध्ये बरोबर 6 फुटांचं अंतर ठेवायचं. आणि वाटायला अगदी सोपी गोष्ट आहे, पण हेच अंतर पिकाच्या वाढीसाठी एक जबरदस्त संधी निर्माण करतं. आता बघा, पारंपरिकपणे आपण काय विचार करतो की कमी जागेत जास्त रोपं लावावीत, पण इथे विचार पूर्णपणे उलटा आहे. जास्त अंतर ठेवल्यामुळे होतं काय की प्रत्येक ऊसाच्या रोपाला पुरेपूर सूर्यप्रकाश मिळतो, हवा अगदी छान खेळती राहते आणि याचा थेट परिणाम म्हणजे रोगराई कमी होते आणि पिकाची वाढ एकदम निरोगी आणि वेगाने होते. पण मग फक्त 6 फूट अंतर ठेवून काम भागेल का? तर नाही. या मोकळ्या जागेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते. पाहूया कोणत्या आहेत त्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. यातली पहिली गोष्ट म्हणजे ठिबक सिंचन. यामुळे काय होतं तर प्रत्येक रोपाच्या थेट मुळाशी आणि अगदी मोजून मापून पाणी दिलं जातं. पाण्याची प्रचंड बचत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंतरमशागत. 2 सऱ्यांमधल्या त्या 6 फुटांच्या मोकळ्या जागेमुळे छोट्या ट्रॅक्टरने मशागत करणं अगदी सोपं होऊन जातं. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय तर ठिबक सिंचन आणि छोट्या ट्रॅक्टरचा वापर. ह्या दोन्हीमुळे शेतकऱ्याचे कष्ट खूपच कमी होतात. आंतरमशागतीसाठी लागणारा वेळ वाचतो, मजूर वाचतात आणि एकूणच शेतीचं व्यवस्थापन अधिक सोपं आणि कार्यक्षम होतं. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि रोमांचक भागाकडे. की ठीक आहे, ही पद्धत वापरली, पण याचे नेमके परिणाम काय दिसतात? उत्पन्न खरंच किती वाढू शकतं? बघूया. आता बघा, या पद्धतीने वाढलेल्या ऊसाची उंची किती असू शकते? तब्बल 20 ते 25 फूट. कल्पना करून बघा, एवढ्या उंचीचा ऊस म्हणजे उत्पादनात किती प्रचंड वाढ होऊ शकते. हे आकडेच या पद्धतीच्या यशाची सगळ्यात मोठी साक्ष आहेत. आणि फक्त उंचीच नाही बरं का, तर या ऊसाच्या कांड्या एकदम जाड आणि लांब असतात. याचा सरळ अर्थ काय तर प्रत्येक ऊसाचं वजन जास्त भरतं आणि त्यामुळेच एकूण उत्पादनामध्ये मोठी वाढ होते. आणि हेच तर पाहिजे असतं नाही का? चांगल्या प्रतीचा माल म्हणजे जास्त वजन, जास्त उतारा आणि साहजिकच जास्त नफा. ही पद्धत बरोबर तेच साध्य करून देते. ही 6 फुटी लागवड पद्धत म्हणजे केवळ एक नवीन तंत्रज्ञान नाहीये, तर आधुनिक आणि कार्यक्षम शेतीकडे होणाऱ्या एका मोठ्या बदलाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. यातून आपल्याला शेतीचं भविष्य कसं असू शकतं याची एक छोटीशी झलक मिळते. चला थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. या पद्धतीमुळे आपल्याला काय मिळतं तर आंतरमशागत एकदम सोपी होते, पाण्याची मोठी बचत होते, पिकाची वाढ निरोगी होते आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे भरघोस उत्पन्न मिळवण्याची एक मोठी संधी निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही काही हवेतली गोष्ट नाहीये. हा एक प्रत्यक्ष अंमलात आणण्याजोगा मार्ग आहे. जे शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करून आधुनिकतेची कास धरू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तर मग हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात नक्कीच येतो की काय हीच पद्धत ऊस शेतीच्या भविष्याची दिशा ठरवू शकते? या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खरंच एक क्रांती घडू शकते का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.